चॅप्टर नंबर 2 ट्रिग्नोमेट्री फर्स्ट. यामधला पुढचा पॉईंट पहा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री. म्हणजे आपण एक्सरसाइज 2.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल पाहत होतो. तर त्यामध्ये पुढचं एक्झाम्पल काय, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 0 डिग्री. आता 0 डिग्री म्हणजेच आपण इथे डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर 0 डिग्री म्हणजे अँगल कोणता येईल, देर इज नो रोटेशन म्हणजेच अँगल एक्स ओ ए. अँगल एक्स ओ ए किती आहे, 0 डिग्री आहे. आता हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. ही स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणून ह्या एचे कोऑर्डिनेट, ही लेंथ किती आहे, लेंथ ओ ए, हे रेडियस आहे. लेंथ ओ ए रेडियस आहे, रेडियस ऑफ सर्कल, आणि रेडियस आहे म्हणजे ती किती आहे, 1 आहे. म्हणजेच ह्या एचे कोऑर्डिनेट काय येतील मग, देअरफॉर ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट 1 0, कारण हा एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट आहे म्हणून काय येतं, त्याचे कोऑर्डिनेट 1 0 येईल. ठीक आहे. त्यानंतर आता बीचे जर कोऑर्डिनेट पाहिजे असेल तर बीचे कोऑर्डिनेट, हे लेंथ किती आहे, लेंथ ओ बी ही किती आहे, 1 आहे. ही सुद्धा रेडियस आहे म्हणजे 1 आहे. आणि देअरफॉर आता हा पॉईंट बी हा कुठे आहे, वाय ॲक्सिसवर. मग वाय ॲक्सिसवर आहे म्हणजेच याचे कोऑर्डिनेट काय येतील, 0 1 येईल. आता ए डॅश, लेंथ ओ ए डॅश ही किती आहे, 1च आहे. पण हा ए डॅश याचे कोऑर्डिनेट काय येतील, लेंथ ओ ए डॅश ही सुद्धा 1 आहे कारण रेडियस आहे. आणि ए डॅश म्हणजे हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसचा पॉईंट आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसचा म्हणून आन्सर येईल -1 0. आता हा जर पॉईंट पाहिला आपण म्हणजेच बीचे कोऑर्डिनेट किती लिहिले आपण, 0 1. ए डॅशचे किती लिहिले, -1 0. आता बी डॅश पाहूया. बी डॅश हा कुठे आहे, म्हणजेच लेंथ ओ बी डॅश हे किती आहे, 1 आहे. मग बी डॅशचे कोऑर्डिनेट लिहायचे आपल्याला. बी डॅश कुठे आहे, वाय ॲक्सिसवर, निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर, म्हणून कोऑर्डिनेट काय येतील, 0 -1 येईल. इथे कोऑर्डिनेट काय येतात, 0 -1. आता आपण काय पाहिलं, कोऑर्डिनेट आपण सगळे चारही पाहिलेले आहेत. म्हणजेच रेडियस 1 आहे म्हणून याचे कोऑर्डिनेट 1 0, बीचे कोऑर्डिनेट 0 1, हा ए डॅश निगेटिव्ह वाय एक्स ॲक्सिसवर आहे म्हणून -1 0, बी डॅश हा निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे म्हणून 0 -1. झालं इथपर्यंत. आता अँगल एक्स ओ ए हा किती म्हटलं आपण, 0 डिग्री, म्हणून अँगल एक्स ओ ए इक्वल टू 0 डिग्री. तर एचे कोऑर्डिनेट काय लिहायचे आपण, कॉस आणि साईनमध्ये. कॉस आणि साईनमध्ये काय लिहिता येईल, कॉस 0 साईन 0, कॉस 0 साईन 0. आता आणखी एचे कोऑर्डिनेट काय लिहिलेत आपण, 1 0 लिहिले. आता कंपॅरिझन केलं, कॉस 0ची व्हॅल्यू पहा किती येते, कंपॅरिझन केलं कॉस 0 1 आहे आणि साईन 0 किती आहे, साईन 0 डिग्री 0 आहे. कॉस 0 1 आणि साईन 0 1 आहे. आता आपण पुढच्या व्हॅल्यू काढणार आहोत. टॅन 0 म्हणजे साईन 0 अपॉन कॉस 0 डिग्री. साईन 0 0 आहे आणि कॉस 0 1 आहे, आन्सर किती येईल, 0. पुढचं कॉट 0 डिग्री. कॉट 0 म्हणजे 1 अपॉन टॅन 0. टॅन 0, तर टॅन 0 किती आहे, 0च आहे, म्हणजेच ही व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड. डिनॉमिनेटर इथे 0 आहे म्हणजे व्हॅल्यू आपल्याला डिफाईन करता येत नाही, नॉट डिफाईन्ड आहे. त्यानंतर सेक 0 डिग्री. सेक म्हणजे 1 अपॉन कॉस, कॉस 0 1 आहे, कॉस 0 डिग्री, कॉस 0 1 आहे म्हणजे आन्सर येईल 1. आणि कोसेक 0 डिग्री, कोसेक 0 डिग्री म्हणजे 1 अपॉन साईन 0. तर साईन 0ची व्हॅल्यू किती, 0 आहे. 1 अपॉन 0 म्हणजेच नॉट डिफाईन्ड, आपल्याला डिफाईन करता येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री लिहिता येतात. आता आपण पुढचे पाहू, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 90 डिग्री. मग आता आपण डायग्राममध्ये पाहिलं होतं पहा, इथे आपण सर्कल एक ड्रॉ केलं आणि आता अँगल पाहणार आहोत आपण. अँगल एक्स ओ, याला काय म्हटलं होतं आपण, बी. अँगल एक्स ओ बी हा किती झाला, 90 डिग्रीचा, म्हणजेच अँगल एक्स ओ बी इक्वल टू 90 डिग्री. आता ह्या बीचे कोऑर्डिनेट काय लिहायचे मग, कॉस 90. आता 90 म्हणजे π/2 आहे, और π/2 रेडियन. मग कॉस 90 आणि साईन 90, कॉस 90 साईन 90 असे याचे कोऑर्डिनेट येतील. आता बीचे कोऑर्डिनेट आपण पाहिलं, लेंथ किती आहे, रेडियस लेंथ ओ बी 1 आहे म्हणून या बीचे कोऑर्डिनेट काय येतात, हा वाय ॲक्सिसचा पॉईंट आहे म्हणून 0 1 येईल. कंपॅरिझन केलं आपण, एक्स कोऑर्डिनेट कंपेअर केला तर कॉस 90 किती, 0 आणि कॉस 90 डिग्री इक्वल टू 0 येईल आणि साईन 90 इक्वल टू किती येईल,
वन. साईन 90 1 येईल पहा. आता पुढची व्हॅल्यू जर पाहिली टॅन 90 किंवा टॅन पाय बाय 2. तर टॅन 90 म्हणजे साईन 90 अपॉन कॉस 90. साईन 90 1 आहे, कॉस 90 0 आहे, म्हणजेच नॉट डिफाईन्ड. पुढची व्हॅल्यू कॉट 90. कॉट 90 म्हणजे 1 अपॉन टॅन किंवा कॉस 90 अपॉन साईन 90. कॉस 90 अपॉन साईन 90. कॉस 90 किती आहे? 0. साईन 90 1 आहे म्हणजे 0. आणि पुढचं सेक 90 डिग्री. सेक म्हणजे 1 अपॉन कॉस. तर कॉस किती आहे? 0 आहे, म्हणजेच किती येईल इथे? नॉट डिफाईन्ड. आणि कोसेक 90. कोसेक 90 म्हणजे 1 अपॉन साईन. तर साईन 90 1 आहे, म्हणजे आन्सर येईल 1. ठीक आहे. त्यानंतर पुढची व्हॅल्यू ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ 180 डिग्री. मग 180 म्हणजेच पाय रेडियन. मग आता इथे आपण डायग्राममध्ये पाहूया. इस सर्कल आपण एक युनिट सर्कल ड्रॉ केलेला आहे. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, आणि इथे आपण पॉईंट दाखवला, त्याला ए डॅश नाव दिलं होतं. म्हणजे एवढा जो अँगल आहे, इथे ओ म्हटलं, हा जो अँगल आहे हा किती झाला? 180 डिग्री झाला. 180 डिग्री. देअरफॉर अँगल एक्स ओ ए डॅश हा किती आहे? 180 डिग्री आहे. आणि देअरफॉर ए डॅशचे कॉर्डिनेट काय येतात मग? कॉस 180 साईन 180. साईन 180 किंवा काय कॉस पाय साईन पाय असंही लिहिलं तरी चालतं. आता ए डॅशचे आणखी कॉर्डिनेट किती आहे? लेंथ ओ ए डॅश म्हणजे रेडियस 1 आहे, म्हणून ए डॅशचे कॉर्डिनेट काय येतात? -1 0 येतात. कंपॅरिझन केलं तर कॉस 180 किती आहे? -1 आणि साईन 180 हे व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. आता पुढची व्हॅल्यू टॅन 180. टॅन 180 म्हणजे साईन अपॉन कॉस. साईन 180 अपॉन कॉस 180 म्हणजेच व्हॅल्यू किती? साईन 0 आहे, कॉसची व्हॅल्यू -1 आहे, म्हणजे 0. आणि पुढची कॉट 180 डिग्री. कॉट म्हणजे कॉस अपॉन साईन. कॉस अपॉन साईन. साईन 180. कॉटची व्हॅल्यू -1 आणि साईन 180 0, म्हणून नॉट डिफाईन्ड. आणि पुढची सेक 180. सेक म्हणजे 1 अपॉन कॉस. कॉस 180. कॉस 180 किती आहे? -1 आहे, म्हणून आन्सर येईल -1. आणि कोसेक 180. कोसेक 180 म्हणजेच 1 अपॉन साईन 180. साईन 180ची व्हॅल्यू 0, म्हणजे 1 अपॉन 0 त्याला काय म्हणतात? व्हॅल्यू डिफाईंड होत नाही, म्हणजे डिनॉमिनेटर 0 असेल तर व्हॅल्यू डिफाईंड करता येत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? व्हॅल्यू इज नॉट डिफाईंड. त्यानंतर पुढची व्हॅल्यू ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ 270 डिग्री किंवा 270 म्हणजेच 3 पाय अपॉन 2 रेडियन. आता इथे पहा, सर्कल ड्रॉ केला आपण, स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ केलं. मग एवढा जो अँगल आहे इथपर्यंत 180 झाला होता, पुढे 90 ॲड केला म्हणजे हा झाला 270 डिग्री. मग एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, आणि इथे आहे ओरिजिन. मग अँगल इथे आपण काय नाव दिलं होतं त्याला? बी डॅश. आता अँगल एक्स ओ बी डॅश इक्वल टू 270 डिग्री आहे. अँगल एक्स ओ बी डॅश 270, म्हणून ह्या बी डॅशचे कॉर्डिनेट काय लिहायचे? कॉस 270 किंवा 3 पाय अपॉन 2 आणि साईन 3 पाय अपॉन 2. कॉस 3 पाय अपॉन 2, साईन 3 पाय अपॉन 2 किंवा कॉस 270 साईन 270. ठीक आहे. आता बी डॅशचे कॉर्डिनेट, हे लेंथ किती आहे? लेंथ ओ बी डॅश 1 आहे, कारण रेडियस 1 आहे, स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, रेडियस 1 आहे, म्हणून बी डॅशचे कॉर्डिनेट काय लिहायचे? हा वाय ॲक्सिसचा निगेटिव्ह ॲक्सिसचा पॉईंट आहे, म्हणून 0 -1 आहे. आता कंपॅरिझन केलं तर कॉस 270 एक्स कॉर्डिनेट कम्पेअर केला, व्हॅल्यू 0 येईल. वाय कॉर्डिनेट कम्पेअर केला तर याची व्हॅल्यू किती येईल? -1 येईल. साईन 270 -1. आता पुढची व्हॅल्यू लिहिली आपण टॅन 270. टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस. साईन अपॉन कॉस 270 and therefore equal to साईन अपॉन कॉस म्हणजे -1 अपॉन 0, व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड, कारण डिनॉमिनेटर 0 आहे म्हणजे व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड. आता कॉट 270 कॉस अपॉन साईन. कॉस अपॉन साईन म्हणजेच ही व्हॅल्यू काय लिहिता येईल? 0 अपॉन -1 म्हणजे 0. आता सेक 270 म्हणजेच 1 अपॉन कॉस 270. आता कॉस 270 किती आहे? 0 आहे, म्हणजेच नॉट डिफाईन्ड. त्यानंतर कोसेक 270.
कोसेक 270 म्हणजे 1 साईन 270. तर साईन 270 त्याची व्हॅल्यू आहे -1. आन्सर किती येईल? -1 येईल. आता पुढचा अँगल आपण पाहणार आहोत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 360 डिग्री म्हणजे एक रोटेशन कंप्लीट झालं पहा, किंवा त्याला काय म्हणतात? 2π रेडियन म्हणतात. 2π रेडियन. मग आता याच्यामध्ये आपण डायग्राम ड्रॉ केली. आता इथे सर्कल ड्रॉ केलं म्हणजे स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ केलं. हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस आणि इथे ओरिजिन आहे. आता अँगल XOA हा किती झाला पहा? एवढा अँगल आहे. आता वन रोटेशन कंप्लीट झालं. वन रोटेशन कंप्लीट म्हणजे 360 डिग्री आहे. वन रोटेशन कंप्लीट म्हणजे 360 डिग्री. आणि एकही रोटेशन नसेल तर 0 डिग्री असतं. आपण ते स्टार्टिंगला पाहिलं. आता हे अँगल XOP म्हणजे 360 डिग्री आहे. मग याचे कोऑर्डिनेट काय लिहायचे आपल्याला? cos 360 sin 360 किंवा cos 2π sin 2π. आता रेडियस लेंथ OA किती आहे? 1 आहे. म्हणून याचे कोऑर्डिनेट काय लिहायचे? 1 0. and therefore cos 360 equal to 1 and sin 360 इक्वल टू 0 अशा व्हॅल्यू येतील. आणि tan 360 म्हणजे sin 60 आपण cos 60 म्हणजेच काय? 0 येईल. आता cot 360 cos अपॉन sin म्हणजे 1/0 इज नॉट डिफाईन्ड. त्यानंतर sec 360 म्हणजे 1/cos 1/cos 1 आहे. cos 360 1 म्हणून 1 येईल. आणि cosec 360 म्हणजे 1/sin 360 0 आहे म्हणजेच नॉट डिफाईन्ड. अशा पद्धतीने व्हॅल्यू आपल्याला लिहिता येतात. आता आपण वन रोटेशनपर्यंत सगळ्या व्हॅल्यू पाहिलेल्या आहेत. आता आपल्या एक लक्षात येतं पहा, याच्यावरून काय लक्षात आलं? सगळ्या व्हॅल्यू आपण पाहिलेल्या आहेत आणि सगळ्या व्हॅल्यू ज्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये पहा आन्सर कुठून कुठपर्यंत आलेला आहे. म्हणजेच साईन 0 पाहिलं, साईन 0. आता साईन 0 किती होतं? साईन 0 होतं. कॉस 0 1 होतं. म्हणजेच आपण जेवढ्या व्हॅल्यू पाहिल्या आत्तापर्यंत त्या सगळ्या कोणत्या आल्या पहा? फक्त साईनचा विचार केला, साईन फंक्शन. तर साईन फंक्शनमध्ये आन्सर एकतर साईन थिटाचं आन्सर काय आलं? 0 एकतर व्हॅल्यू आली असेल, +or-1 आली असेल, किंवा +or-1/√2 आला असेल, किंवा +or-√3/2 आला असेल, किंवा +or-1/2 आला असेल. म्हणजेच साईन थिटाच्या व्हॅल्यू अँगल कोणताही असेल तर साईन थिटाच्या व्हॅल्यू ह्या कोणत्या आल्या? एकतर 0 असेल, +or-1 असेल, +or-1/√2 असेल, +or-√3/2 किंवा +or-1/2. एवढ्याच व्हॅल्यू फक्त येऊ शकतात. म्हणजे वन रोटेशनपर्यंत पाहिलं. आणखी रोटेशन वाढवलं आपण. म्हणजेच अशा पद्धतीने 360च्या आपण पुढे जरी गेलो, म्हणजेच इथपर्यंत अँगल पहा, इथपर्यंत एक रोटेशन कंप्लीट झालं म्हणजे 360 झाला. 360च्या पुढे गेलो तर आपण म्हणजे फक्त 30 डिग्रीने पुढे गेलो. किती झाला मग? 360 + 30 डिग्री म्हणजे टोटल अँगल किती झाला? 390 डिग्री. 390. तर ह्या पीचे कोऑर्डिनेट काय लिहितो आपण मग? P हॅविंग कोऑर्डिनेट cos 390 sin 390. मग आता cos 390 मग पॉईंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्टमध्ये दोन्हीही ++ साईन आहेत. मग हा जो अँगल आहे एवढा किती राहिला? 30 डिग्रीचा आहे. मग cos 30ची व्हॅल्यू काय येते? √3/2. sin 30 किती येतं? 1/2 येतं. म्हणजेच cos 390ची व्हॅल्यूसुद्धा √3/2 आली. म्हणजे sin 30ची व्हॅल्यू पण तीच होती. sin 390ची व्हॅल्यू 1/2 आली. sin 30सुद्धा 1/2 होतं. याचा अर्थ किंवा आणखी एक रोटेशन आपण वाढवलं पहा. आता 2 रोटेशन कंप्लीट झाले आणि इथपर्यंत अँगल पाहिला. हा किती झाला? 750 डिग्री. 750 म्हणजे 720 + 30 डिग्री. 720 + 30 डिग्री. मग आपण ह्या पीचे कोऑर्डिनेट काय लिहिणार आता? cos 750 sin 750. ठीक आहे. आता cos 750ची व्हॅल्यू पॉईंट P लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे दोघांचं साईन काय असेल? ++ असेल. आता
कॉस 750 म्हणजे 720 प्लस 30. मग एवढा जो अँगल आहे हा एवढा राहिलेला हा किती आहे 30 डिग्री. मग कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 साईन 30 1/2. म्हणजेच आपल्या आता लक्षात आलं असेल कितीही रोटेशन वाढवले अँगल जर फर्स्टमध्ये असेल तर पुन्हा तीच व्हॅल्यू आलेली आहे, किंवा सेकंडमध्ये जरी असेल तरी कॉस 60 कॉस 30 म्हणजे याच्यानुसार त्या व्हॅल्यू आपल्याला लिहिता येतात. तर कितीही अँगल आपण ग्रेटर केला, कितीही मोठा केला, तर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या एवढ्याच याच्यामध्ये येतात. याचा अर्थ आपण डोमेन आणि रेंज पाहूया. डोमेन अँड रेंज ऑफ डोमेन अँड रेंज. तर याचे डोमेन आणि रेंज म्हणजे काय येईल पहा. रेंज ऑफ साईन फंक्शन अँड कोसाईन फंक्शन. तर साईनच्या व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आल्या, कुठून कुठपर्यंत आहे 1/√2 पाहिलं तर ही व्हॅल्यू सुद्धा लेस दॅन 1 असेल, ही सुद्धा लेस दॅन 1 असेल, √3/2 सुद्धा लेस दॅन 1 असेल, 1/2 सुद्धा लेस दॅन 1 आहे. याचा अर्थ म्हणजेच डोमेन आपण जर डोमेन सेट हा जर रिअल नंबर घेतला, रिअल नंबर म्हणजे कोणताही अँगल याच्यातला आपण घेऊ शकतो, थिटा बिलॉंग्स टू आर आहे, हा झाला डोमेन. हा डोमेन म्हणजे थिटा आपण कोणतीही व्हॅल्यू घेतली रिअल नंबरमधली, आणि रेंज सेट हा साईन फंक्शन जर असेल, साईन फंक्शन जर असेल तर याच्या व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत येतात -1 पासून 1 पर्यंत. याच्या व्यतिरिक्त साईन थिटाच्या व्हॅल्यू येत नाहीत. आता कॉस थिटाचं फंक्शन पाहिलं, थिटा याच्यामध्ये सुद्धा काय आहे रिअल नंबर आहे, हा झाला त्याचा डोमेन सेट. आणि रेंज सेट म्हणजे व्हॅल्यू याच्या कॉस थिटाच्या कुठून कुठपर्यंत, तर ह्या सुद्धा -1 पासून +1 पर्यंतच येतात. -1 पासून +1 पर्यंतच ह्या व्हॅल्यू येतात. आता आपण नंतर राहिलेले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डोमेन आणि रेंज पाहणार आहोत. तर याच्या पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स. तर यामध्ये मी एक डायग्राम काढलेली पहा. तर अँगल XOP हा घेतला आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने म्हणजे +θ, आणि अँगल XOQ हा घेतला -θ, कारण हा क्लॉकवाईज डायरेक्शन आहे म्हणून हा घेतला -θ. मग अँगल XOP जर थिटा असेल तर पीचे कॉर्डिनेट काय येतात cos θ sin θ, आणि अँगल XOQ जर -θ असेल तर क्यूचे कॉर्डिनेट काय येतात cos ऑफ -θ sin ऑफ -θ. आता इथे आपण काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर PM ऑन एक्स ॲक्सिस. तर राईट अँगल ट्रायंगल OMP मध्ये पहा काय दिसतं. तर पीचे कॉर्डिनेट XY असतील, पीचे कॉर्डिनेट XY असतील तर लेंथ OM x आहे, लेंथ PM y आहे. लेंथ OM x आणि लेंथ PM y आहे. x म्हणजे cos θ, y म्हणजे sin θ. x म्हणजे x कॉर्डिनेट काय आला cos θ येईल, आणि y कॉर्डिनेट काय येतो sin θ येतो. ठीक आहे. आता सेकंड डायग्राममध्ये पाहू आपण. इथे सुद्धा परपेंडिक्युलर टाकला QM ऑन एक्स ॲक्सिस. आता ह्या इन राईट अँगल ट्रायंगल OMQ याच्यामध्ये क्यूचे कॉर्डिनेट काय लिहिणार आपण, क्यू हॅविंग कॉर्डिनेट cos ऑफ -θ sin ऑफ -θ. आता क्यूचे कॉर्डिनेट काय लिहिणार ॲक्च्युली आपण x आणि -y, कारण साईन कोणते असतात प्लस मायनस, मग yला काय साईन येईल मायनस साईन येईल. मग लेंथ OM किती असेल x, आणि लेंथ MQ हे किती असेल -y आहे, -y लेंथ MQ -y लेंथ OM x आहे. मग आता याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काय येईल, x म्हणजे cos ऑफ -θ आणि -y म्हणजे sin ऑफ -θ. तर x म्हणजे काय म्हटलं होतं आपण पहिल्या ट्रायंगलमध्ये cos θ, कंपॅरिझन केलं cos θ म्हणजे cos ऑफ -θ आणि -y. आता y म्हणजे काय होतं sin θ, म्हणजेच रिलेशन काय आलं -sin θ = sin ऑफ -θ, and therefore cos of -θ = cos θ and sin of -θ = sin θ. आपल्याला फक्त रिलेशन कसं आलं याच्याशी मतलब नाहीये, आपल्याला फक्त फॉर्म्युला लागतो. फॉर्म्युला काय मिळाला, cos ऑफ -θ इज अगेन cos θ, sin ऑफ -θ इज -sin θ. आता tan ऑफ -θ काय येईल पहा, tan ऑफ -θ म्हणजे sin ऑफ -θ डिवायडेड बाय cos ऑफ -θ, cos ऑफ -θ. sin ऑफ -θ म्हणजे -sin θ आहे, आणि cos ऑफ -θ म्हणजे cos θ आहे. तर याचा आन्सर काय आलं -tan θ, म्हणजे tan ऑफ -θ = -tan θ. आता cot ऑफ -θ पाहिलं, cot ऑफ -θ
म्हणजेच किती येतं 1/tan मायनस थिटा, म्हणजे 1/tan केलं तर मायनस 1/tan थिटा, म्हणजेच किती येईल मायनस कॉट थिटा. पुढचं सेक ऑफ मायनस थिटा म्हणजे 1/cos ऑफ मायनस थिटा. 1/cos ऑफ मायनस थिटा म्हणजेच कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा आहे, म्हणजे आन्सर किती आलं सेक थिटा इक्वल टू सेक थिटा. आणि कोसेक ऑफ मायनस थिटा म्हणजेच 1/साइन ऑफ मायनस थिटा, आणि साइन ऑफ मायनस थिटाची व्हॅल्यू मायनस साइन थिटा आहे, म्हणजेच आन्सर किती लिहिणार मायनस कोसेक थिटा. मायनस कोसेक थिटा. तर कोसेक ऑफ मायनस कॉस ऑफ थिटा इक्वल कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा आहे, साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा आहे. हे रिलेशन आपल्याला महत्त्वाचं आहे, याच्यावरून बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स लिहिता येतात. तर फॉर एक्झाम्पल पाहूया आपण. अँगल ऑफ मेजर मायनस 60 डिग्री. अँगल ऑफ मेजर मायनस 60 डिग्री. आता आपण जर याच्यामध्ये पाहिलं डायग्राममध्ये तर अँगल हा कुठे येईल पहा. अँगल लाईज इन 4th क्वाड्रंट, म्हणजे हा झाला -60, कारण डायरेक्शन कोणती त्याची अँटी क्लॉकवाईज आहे, डायरेक्शन क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह अँगल आहे. मग इथे आपण पॉईंट पी म्हटलं, हा एक्स ॲक्सिस म्हटलं, हा ओरिजिन आहे. याचा अर्थ एक्स ओ पी किती आहे -60 आहे. मग -60 असेल तर या पीचे कोऑर्डिनेट काय लिहितो आपण कॉस ऑफ -60 साइन ऑफ -60. किती लिहितात पी हॅविंग कोऑर्डिनेट कॉस ऑफ -60 आणि साइन ऑफ -60. साइन ऑफ -60. आता साइन पाहिलं तर प्लस मायनस साइन आहे 4th मध्ये. मग कॉसला साइन कोणतं येईल, कॉसला साइन हे प्लस येईल आणि साइनला साइन हे मायनस येईल. पहा साइनला साइन मायनस येईल. आता हे साइन तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता आपण डायरेक्ट फॉर्म्युल्यावरून पाहूया. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे कॉस ऑफ -60. आपण फॉर्म्युल्याचा वापर केला. कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे किती होतं कॉस थिटा होतं, म्हणजे कॉस 60ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आहे, म्हणजेच पहा याला प्लस साइन आलं. आणि साइन ऑफ -60, साइन ऑफ -60 म्हणजे मायनस साइन 60. मग साइन 60ची व्हॅल्यू √3/2 आहे, म्हणजेच आता पहा साइन -60ला मायनस साइन आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे व्हॅल्यू लिहिता येतात. टॅन -60 लिहिता येईल, कॉट -60 लिहिता येईल, सेक -60 लिहिता येईल आणि कोसेक -60 सुद्धा लिहिता येईल. अशा पद्धतीने आपल्याला आणखी जर एक्झाम्पल पाहिलं, पुढची व्हॅल्यू पाहूया आपण. व्हॅल्यू ऑफ साइन -120 डिग्री. साइन ऑफ -120 डिग्री. तर आपण पाहू साइन -120 डिग्री. मग साइन ऑफ मायनस थिटाचा वापर केला तर मायनस साइन 120. आता फक्त 120चा विचार केला 120 म्हणजेच लाईज इन सेकंड क्वाड्रंट, आणि सेकंडमध्ये जर असेल तो अँगल तर 90 प्लस किती आहे 30 आहे. एक्स ॲक्सिसला होणार किती राहिला 60 राहिला. मग साइन 60ची व्हॅल्यू किती साइन 60 √3/2, म्हणजे साइन ऑफ -120 आन्सर किती येतं -√3/2 येतं. आणखी आपण एक्झाम्पल पाहूया. आता थर्ड क्वाड्रंटचा विचार केला तर थर्डमध्ये आपण व्हॅल्यू पाहूया. साइन ऑफ -225. ही जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर साइन ऑफ -225 फॉर्म्युल्याचा वापर केला. साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा. आता मायनस साइन तसंच ठेवलं, फक्त एवढी व्हॅल्यू काढायची साइन ऑफ 225. आता 225 म्हणजे 180 + 45, म्हणजे तो अँगल कुठे गेला थर्डमध्ये गेला, आणि थर्डमध्ये असेल तर 180 + 45 आहे. साइन 45ची व्हॅल्यू लिहिली 1/√2. ही झाली व्हॅल्यू आपली साइन ऑफ -225. अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रंटनुसार साइन देता येतं. त्यानंतर साइन ऑफ मायनस थिटा आणि कॉस ऑफ मायनस थिटाचा वापर करता येतो. आता आपण इथे रेंज आणि डोमेन हा पण पॉईंट आपण पाहिलेला आहे.